Chief Minister Dr. Pramod Sawant announced that the government will introduce a unified pension scheme for the government servants starting from 1st 2025-26. Under the new system, pensions will be disbursed directly from the state treasury, ensuring timely payments and streamlined administration. जनरल ॲडमिनिस्ट्रेशन अँड कोऑर्डिनेशन सभापती महाशय, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन विभागासाठी 174.99 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. सभापती महोदय, सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन देण्यासाठी माझे सरकार 25-26 या आर्थिक वर्षापासून युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करेल, ज्यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना सरासरी मूळ पगाराच्या 50% रक्कम मिळेल आणि त्यामुळे त्यांना खात्रीशीर फॅमिली पेन्शन, एश्युअर्ड मिनिमम पेन्शन, इन्फ्लेशन इंडेक्शन्स अँड पोस्ट रिटायरमेंट ग्रॅच्युटी असे विविध फायदे मिळतील. सभापती महोदय, पुढील आर्थिक वर्षापासून संबंधितांना पेन्शन एजन्सी बँक तर्फे न देता थेट ट्रेजरीमधून देण्यात येईल. यामुळे पेन्शनचा लाभ विनाविलंब मिळेल.